आणि जे बफर झोन विषयी मला ऐकायला भेटला, तर तो जो विषय आहे हा आदिवासींसाठी महत्त्वपूर्ण विषय आहे असं मला वाटते. आणि जसं आपण समजा डीपली थोडासा मी विचार केला, तर तुमचे जे अधिकार आहेत, कारण आदिवासी म्हटलं तर तिथं जंगल येते आणि त्या जंगलापासून सर्व आदिवासींना विमुक्त करण्याचा प्रयत्न इथल्या भारत सरकारने केला आहे. तर काँग्रेसपासून ते चालू होता, ते हळूहळू म्हणजे कांचीराम साहेब म्हणायचे की स्लो पाहिजे आणि हे तर धावधाव करत आहेत. ठीक आहे, तर तुम्ही थोडं सांगा का काय तुम्हाला म्हणजे त्याचा प्रॉब्लेम झाला आहे? इव्हन तुमच्या गाव गेलेला आहे कोणाला, तर तुम्हाला त्याचा अनुभव. हां, तुमचं नाव आणि बेता. माझे नाव धनलाल वाडवे आणि माझी जन्मभूमी गाव हे मंदितुला आहे. आणि आता तुम्ही जो प्रश्न केला आहे तो बफर झोन विषयी आहे, याला आपण वाईल्ड लाईफ म्हणू. म्हणजे जे सरकार आहे, सरकारनं काय धोरण आणलं आहे किंवा जो जंगल जमीन आहे, हे पूर्वी म्हणजे याच्यावर जो अधिकार होता हा अधिकार म्हणजे मोकळा होता. आणि असं जर पाहायला गेलं तर जे मिशनरी आहेत आदिवासी समाजातले बिरसा मुंडा, तर त्यांचा जर इतिहास आपण बघितला तर त्यांनी जंगल जमिनीसाठीच एक आपला आंदोलन छेडला, लढा पुकारला आणि ते लढले, जंगल जमीन ह्या हक्कासाठी लढले. परंतु आताची जे सरकार आहे, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की बा जे मोदी सरकार 2014 पासून या देशामध्ये आली आणि तेव्हापासूनच आपण बघतो की देशामध्ये खूप मोठे परिवर्तन पाहायला मिळत आहे. आणि त्याचाच एक त्यांनी असं कायदा आणला की बा जे बफर झोन आहे, आम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहतो सडक-अर्जुनी तालुका आणि सडक-अर्जुनीपासून जो क्षेत्र आहे चारही बाजूना, जसं खडकी बामणी, मंदितुला, राजगुडा, मोगरा, तर हा जो गाव आहे, हा जो एरिया आहे नवेगाव पासून तिकडून सर्व, तर हा सर्व क्षेत्राला काय केलं आहे की त्यांनी बफर झोनमध्ये कन्वर्ट केलं आहे. याला जवळपास 10 वर्षाचे अधिक काळ झालेला आहे. आणि जे गावं जंगलाला लागून होते, यात मंदितुला, मोगरा असे कित्येक गावाले आहेत, तिकडून रामपुरी वगैरे नवेगावच्या बाजूचा एरिया इकडे, ते सर्व गावं, ते सर्व गावाला जे लागून जंगल जमीन जी होती हे बफर झोनमध्ये कन्वर्ट केला. आणि ते बफर झोनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्यांनी कायदा असा लादला की बाबा जो जंगल आहे त्याची जी सीमा ठरली आहे बफर झोनची, तर त्यांनी जे सीमा ठरवली आहे त्या सीमेच्या आतमध्ये जे गावकरी आहे, हे गावकरी पूर्वी काय करायचे की यांचा जो आदिवासी समाज आहे, अनुसूचित जाती जमाती, हा जो समाज आहे हा जंगलावर निर्भर असायचा. जंगलातून जे मोहफुलं आहे हे वेचून आपला पोटाचा उदरनिर्वाह करायचा. आणि तिथे कसे वनसंपदा जंगलामध्ये होती आणि आता पण आहे, तर जंगलामध्ये जाऊन ते वनसंपदा मोहफूल वगैरे वेचून आपल्या पोटाचा भरणा करायचे, आपल्या परिवाराचं भरण पोषण करायचे, त्याचबरोबर शेती करायची. पण जेव्हापासून हा बफर झोन मध्ये एरिया कन्वर्ट झाला तेव्हापासून असं झालं की बा ते जे बफर झोनला लागून जे गावं आहेत त्या गावातील लोकांना म्हणजे बंदिस्त केल्या गेला आहे जंगलामध्ये जायला. आता त्याच्यामध्ये काय, तर आम्ही जे शेतकरी आहोत त्या गावातले जेवढे काही गावं आहेत ते शेतकऱ्यांकडे जनावरं, गुरंढोरं जे आहे, दुधाळू असतील है ना, शेड्या मेंढ्या सगळं हे जनावर जंगलामध्ये पूर्वी त्यांना चारण्यासाठी घेऊन जायचे. पण जेव्हापासून तो कायदा आला तर ते बंदी घालण्यात आली की बा त्या बफर झोनमध्ये तुम्हाला गुरं राखण्यास सक्त मनाई आहे, असं त्यांनी कायदा आणला. त्याचबरोबर आता जे म्हणजे परिस्थिती आहे आपण जो पाहतो आज, जसं इराण, अमेरिका ह्या देशामध्ये जे युद्ध छेडलं गेलं आहे त्याच्यामुळे आपण पाहतो त्याचा परिणाम भारतावर खूप मोठा झाला आहे. म्हणजे आपण पाहतो जे गॅस आहे, आज आपण जो स्वयंपाक करतो हा गॅसवर करतो, पण याच्या पूर्वी 10 वर्षाच्या काळाच्या पूर्वी आम्ही जे जंगलाला लागून जे गावं होते ते त्या जंगलामधून लाकडं वगैरे जे आहे स्वयंपाकासाठी जे वेस्टेज आहे लाकडं, ते वाढलेले लाकडं आणून त्याच्यावर आपला जो परिवार आहे त्याचं स्वयंपाकाचं जे कार्य आहे इंधनाचा ते त्याच्यावर भागवत असायचे. पण आता असं झालं की टोटल ते पण वेस्टेज जे काडी आहे जंगलातली ते पण आणण्यास मनाई केलेली आहे. त्याच्यामुळे आज
जे गावं आहेत वाईल्ड लाईफमध्ये जे आहेत बफर झोनला जे लागून आहे त्यांना आज म्हणजे आपल्या घरातल्या इंधन जो आहे त्याच्यावर स्वयंपाक करतो आज त्यांना काडी आणण्यास मनाई केलेली आहे. तर ते बफर झोनमध्ये जाण्यास ही मनाई केली आहे. त्याचबरोबर असे कित्येक तरी म्हणजे कायदे त्यांनी लादले आहेत. जे आपण शेतकरी आहोत शेतीला लागणारे जे अवजारे आहेत नांगर आहे शेतामध्ये लागणारा पट्टा फण हे जे काही अवजारे आहेत हे लाकडापासून शेतकरी तयार करायचे आणि त्याच्यातून ते बैलजोडीच्या माध्यमातून शेती करायचे. पण आता असं झालं की आधुनिक युग आला ट्रॅक्टर तर आला पण काही शेतकऱ्यांकडे भाई ते म्हणजे परिस्थिती नाही की ते ट्रॅक्टरनं करावं. तर अशामध्ये आज शेतकऱ्यांना असं होऊन गेलंय की त्यांना लाकूड जंगलातून आणून एखादा शेतीचा अवजार जर करतो म्हटला नांगर म्हणा किंवा फण म्हणा तर ते सुद्धा करता येत नाही. अशा प्रकारे म्हणजे जे सरकार आहे हे जे आहे एक जोर जबरदस्ती हुकुमशाही लादत आहे जे अनुसूचित जाती जमाती आहे यांच्यावर आणि जंगलापासून ह्या आमच्या समाजाला वंचित करण्याचं काम करत आहे. आणि त्यातल्या त्यात म्हणजे असं जर पाहायला गेला तर म्हणजे माणसाला आज काही किंमत राहिली नाही सरकारकडे. आज वन्य प्राणी ठीक आहे त्यांचं पण संरक्षण व्हायला पाहिजे पण त्या वन्य प्राण्यांपासून माणसावर जे आघात होतात त्याच्यापासून आज आपण कित्येक आपल्या एरियामध्ये पाहतो. आता ह्या 2 दिवसाच्या पहिले एक न्यूज मी पाहिला आहे बिरसीमध्ये एका मुलाला बिबट्याने ठार केला आहे. हे 2 दिवसाच्या आधीची घटना. त्याच्या 4-8 दिवसाच्या पूर्वी एक धाबे पवनीकडे एक त्याच्यापूर्वी एक माहुलीमध्ये एक सय्याम जे म्हातारी होती तिला सुद्धा वाघाने ठार केले. म्हणजे आज पाहायला गेलं तर ह्याच वर्षामध्ये ह्या 2-3 महिन्यामध्येच असे कित्येक घटना सडक अर्जुनी तालुक्याच्या चारही बाजूला झालेल्या आहेत. तर या वन्य प्राण्यापासून सुद्धा मानव जाती जी आहे म्हणजे माणसाला सुद्धा संरक्षण व्हायला पाहिजे आणि प्राण्याचे सुद्धा संरक्षण व्हायला पाहिजे आणि माणसाला जे अधिकार आहेत ते सुद्धा मिळायला पाहिजे. जे पहिले म्हणजे एक मोकळीक होती ते आज मोकळीक नाही आहे. तर अनुसूचित जाती जमातींना ते जे आहे जंगलातले जे पूर्वी आपण त्याच्यावर जो निर्भर होतो आणि आपला परिपंच करत होतो तर त्याच प्रकारे आता सुद्धा मोह फुलं वगैरे जे काही आहेत ते वेचण्यास त्यांना मोकळीकता द्यायला पाहिजे सरकारने. तर अशा प्रकारचा जो आतापर्यंत जे पाहत आहोत आपण तर ह्या घटना ह्या बफर झोन आल्यापासून त्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारे होत आहेत आणि आपल्या समाजाला जे आहे ते त्याच्यापासून वंचित करण्याचे काम हे सरकार केंद्र सरकार बीजेपी सरकार आणि राज्य सरकार केंद्र सरकार हे दोन्ही सरकार करण्याचे काम करत आहे. तर याला कुठंतरी रोखण्याचं काम हे सरकारचेच आहे. तर याच्यासाठी सर्व जनतेने आवाज उठवायला पाहिजे आणि रस्त्यावर यायला पाहिजे असं माझं मत आहे. अरे वाईल्ड लाईन जे तुम्ही म्हणत होते ॲक्च्युली आता मला प्रोनाऊन्स मला माहीत नाही ते तर तो मुळात काँग्रेस पक्षाने आणलं होतं. तर मला म्हणजे असं म्हणजे प्रश्न विचारायचा आहे की सुरुवात जी आहे हे काँग्रेस पक्षानेच केलं कारण जे कारस्थान होता. कारण कुठलाही एखाद्या जमातीवर जर समजा अन्याय आणि अत्याचार जर करायचा असेल तर एका वर्षात होत नाही. त्याची प्लॅनिंग हे 15 ते 20 वर्षापासून होते. आणि वाईल्ड लाईनचा जर समजा आपण